सध्या युवकांना नोकऱ्या नाही आहेत. अशा वेळी काही युवक आपल्या स्वतःच्या हिमतीनं आपला व्यवसाय उभा करतात. केज शहरामध्ये बीड रोडलगत पार्वती ट्रेडर्स नावाचं उद्धव अंगदराव लांब या युवकाने अतिशय चांगलं असं दुकान या ठिकाणी आपलं टाकलं होतं. मात्र आज आपण इथं बघता या दुकानाची अक्षरशः होळी झालेली आहे. खरं तर आत्तापर्यंत आम्ही ऐकलं होतं की चोऱ्या होतात किंवा इतर कारणानं काही गोष्टी होतात, परंतु केवळ तिरस्कार आणि द्वेष याच्यातून एखाद्याच्या पूर्ण आयुष्याची होळी करणं हे आज या ठिकाणी पाहायला मिळतं. उद्धव लांब यांनी आपला व्यवसाय या ठिकाणी सुरू केला. खरं तर बीड रोड लगत हे त्यांचं मोठी फर्म आहे, जी की या ठिकाणी आपण बघतोय फोनवाले पलीकडल्या बाजूला बीड रोडला आणि त्यांच्या एकदम अपोजिट साईडला हे दुकान आहे त्यांचं. खरं तर आजकाल दुकानांचे किराये वगैरे हे भरणंच अवघड आहे सगळं. आणि अशा वेळी या ठिकाणी पूर्णपणे काही लोकांनी किंवा द्वेषातून हे दुकान या ठिकाणी जाळल्याचं दिसतंय. आता हा प्राथमिक अंदाज यासाठी आहे कारण आपण जर वर बघितलं या छताला तर या ठिकाणी काही ड्रिलिंग केलेली आहे, वरच्या बाजूला ड्रिलिंग झालेली आहे. खरं तर पोलिसांच्या पहिल्या तक्रारीत ते नोंद झालेलं नाहीये आणि समोरच्या बाजूलाही थोडा अंधार आहे इथं, त्यामुळे आपल्याला दिसणार नाही. इथंही आपल्याला दिसतंय वरून ड्रिलिंग केलेली आहे. या दोन्ही स्पॉटला ड्रिलिंग आहे. यावरून हे सिद्ध होत आहे की ड्रिलिंग करून वरून पेट्रोल खाली टाकण्यात आलेले, ज्वलनशील पदार्थ खाली टाकलेले. केज शहरात ही पहिलीच भयंकर घटना आहे. कारण इतर वेळी काही कारणानं आग लागणं हे समजू शकतो, शॉर्ट सर्किटच्या आगी आम्ही समजू शकतो, इतर कारणानं आगी समजू शकतो, परंतु या ठिकाणी चक्क ड्रिलिंग करून वरून पेट्रोल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर आग लावल्याचा या ठिकाणी प्रकार झालेला आहे. पोलीस प्रशासनाकडे संबंधितांनी तक्रारी दिली, मात्र प्राथमिक तक्रारीमध्ये याची नोंद नाहीये की वरून ड्रिलिंग झालेली. कदाचित त्यावेळेस निदर्शनास आलेलं नव्हतं, पण पोलीस प्रशासनानं आता हे घ्यावं लागेल. आणि हा विषय केवळ एकट्या व्यक्तीपुरता नाहीये, हा सामाजिक विषय बनू शकतो. कारण आज जर अशा प्रकारे अतिशय रहदारीच्या मुख्य मेन रस्त्यालगत असलेल्या दुकानाला अशी आग लावली जाऊ शकत असेल तर नेमकं सुरक्षित काय आहे हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय. खरं तर पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की हे प्रकरण गंभीर असल्यामुळं या ठिकाणी अगदी गरज पडली तर श्वान पथक बोलून याचा छडा लावणं गरजेचं आहे. कारण हे जर आज प्रकरण इथंच जर संपलं तर कदाचित उद्या यापेक्षा सुद्धा भयंकर घटना घडू शकतील. कारण ही एक वाट पडते. कारण पहिलीच वेळ आहे की कुणीतरी पेट्रोल आत टाकून आग लावतंय. अशा घटना समाज सुरक्षेसाठी किंवा घरांच्या आणि व्यक्तीच्या सुरक्षेसाठी अतिशय धोकेदायक आहेत. म्हणून आमची या ठिकाणी खरं तर एक केज वाशियांच्या वतीनं ही मागणी पोलीस प्रशासन आणि केज प्रशासनाला की हे प्रकरण व्यक्तिगत न समजता, कारण का की इतर वेळा चोऱ्या होतात, या गोष्टी अनेक वेळा काही कारणाचे असतात, परंतु इथं जर चक्क ड्रिलिंग करून खाली पेट्रोल टाकल्याचं चक्क दिसत असेल, तसे पुरावे इथं आहेत, तर याची चौकशी पोलीस प्रशासनानं करावी आणि जो कोणी याच्यात दोषी आहे त्याला तात्काळ पकडून त्याला कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. जर तो याच्यातून सुटला नित्य नियमाप्रमाणे तर कदाचित केज शहरात आणि परिसरात यापेक्षा गंभीर घटना उद्या घडायला मागं पुढं राहणार नाही. म्हणून आमची एक विनंती आहे पोलीस प्रशासनाकडेही. संबंधितानं तर या ठिकाणी सांगितलं, मी आता आपल्याला सांगितलं, विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचं हे दुकान आहे तो एक युवक आहे आणि परवाच 4 तारखेला त्यांचं लग्नही झाल्याचं कळतंय. 4 तारखेला ही घटना घडली आहे. लग्नाचं तिकडं चालू असताना, हळदी लागली असताना इकडं आग लावली आहे. म्हणजे किती भयंकर घटना घडली आहे. अगदी एका युवकाचं एक व्यावसायिक विश्व या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. कारण आपण सामान जर बघितलं तर किमान 25 ते 30 लाखाचं सामान या सगळ्या दुकानात या ठिकाणी प्रत्यक्ष दिसतंय. आपण बघू शकता या ठिकाणी इथं खच पडलाय सगळ्या सामानांचा, जळून खाक झालेलं आहे सगळं अक्षरशः. आणि हे सगळं प्लंबरिंगचं साहित्य आपल्याला माहिती खूप महागडं राहतंय आणि याची किमतीही थोड्या अधिक असतात. आणि या ठिकाणी अशा साहित्याचं
या ठिकाणी ही राख रांगोळी झाली अगदी अक्षरशः. विशेष म्हणजे या ठिकाणी पोत्यात काही साहित्य भरलेले आहे, आपण बघू शकताय. घटना खूप गंभीर आहे. बघताना सुद्धा असं वाटतंय की किती मोठं स्वप्न या ठिकाणी उद्ध्वस्त केलंय. करणाऱ्यांना ठीक आहे, तुमचे द्वेष असतील, परंतु अशा तरीकेच्या पद्धती जर वाढल्या तर निश्चित समाज सुरक्षित राहू शकणार नाही. म्हणून ही घटना केवळ पोलिसावर बी सोडून उपयोग नाही, समाजानेही याची मागणी करून समाजानेही याबद्दल सतर्क राहून याबद्दल जास्तीत जास्त आपल्याला चौकशीची मागणी करून या गोष्टीला शोधापर्यंत न्यावं लागेल. हे ॲम्ब्युलन्स नाही का? ॲम्ब्युलन्स नाही आपलं हे अग्निशमन नगरपालिकेचं. या दुकानाचे मालक जे आहेत उद्धव लांब यांचे नातेवाईकी या ठिकाणी आहेत. खरं तर वधूवर उद्धवचं नुकतंच लग्न झालं आहे आणि ज्या दिवशी दुकानाला आग लागली होती त्या दिवशी खरं तर तिकडे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. मात्र त्यांना कशा प्रकारे हा निरोप भेटला आणि काय झालं, नेमकं काय घडलं या प्रकरणात आपण जाणून घेऊया त्यांच्या मामाकडून. बोला. आम्हाला म्हणजे इथून प्रत्यक्ष आम्ही कार्यक्रम चालू असताना रात्री 3च्या नंतर झोपलो होतो आणि 3:30 पावणे 4 वाजता फोन आला की तुमच्या दुकानातून धूर येतोय म्हणून. आणि ही बातमी देणारे प्रत्यक्ष म्हणजे आपले पोलीस खात्यातीलच आपली कोणती राऊंडची जी गाडी असते त्यातूनच कोणीतरी फोन लावला. कोण होते हे माहीत नाही, पण त्यांचा फोन आल्याच्या नंतर आम्ही तुरंत अग्निशमन दलाला फोन करून इथं पाठवला आणि येईपर्यंत आग विझवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. पण तोपर्यंत पूर्ण दुकानाची राख रांगोळी झालेली होती. मग त्याच्यानंतर आम्ही ते आकस्मिक जळीत प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला नोंद करून पंचनामा करून प्रत्यक्ष म्हणजे नवरदेव घेऊन त्यांचं लग्न लावलं आणि आज प्रत्यक्ष पाहणी केली असता. आज म्हणजे 6 तारखेला आत्ता 4 वाजेपर्यंत पाहणी चालू होती चोईकडून. तर ती पाहणी करत असताना आम्हाला वर पेट्रोलच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या आणि तिथून खाली सोडलेलं पेट्रोल हे स्पष्टपणे दिसतंय. स्पष्ट म्हणजे एकदम स्पष्ट. तुम्ही काय सांगाल? आम्ही 5 वाजता वर गेल्यानंतर वरून ड्रिलनं बोळं पाळले तर तिथं पेट्रोलच्या बाटल्या येतात, तिथं पुड्या खाऊन थुकलेले येतं आणि हे आजपर्यंतच्या युगात वरून बोळं पाडून ज्याचं लग्न आहे त्याचं लग्न बी होऊ नये, त्या पोरीचं नांदणं लागू नये, ह्याचं दुकान बी जाळावं, हे असं कृत्य बघून अतिशय दुःख वाटतं. हा टाईम कुणावरच नाही यायला पाहिजे. याच्यासाठी समाजानं आणि पोलीस प्रशासनानं चौकशी करून नुसती चौकशी नाही तर अति कठोर त्याच्यासाठी पावलं उचलायला पाहिजे. माझ्या समोर सोबत आहेत उद्धव लांब ज्यांचं दुकान हे जळालेलं आहे. खरं तर नवरदेव आहेत, 2-4 दिवसच झाले त्यांचं लग्न झालं. कालच आज दुसराच दिवस आहे. उद्धव काय सांगाल की दुकान जळालं आहे. खरं तर हे जळालं म्हणजे कुठल्या शॉर्ट सर्किट नाही जळाल्याचं दिसत, वरून ड्रिलिंग करून म्हणजे आग लावल्याचं दिसतंय. काय सांगाल आपण याबद्दल? खरं तर खूप दुर्दैवी आहे. वर ड्रिल करून त्याच्यात ड्रिल केलं, त्यानंतर त्यात पेट्रोल 4-5 लिटर टाकलं, त्यानंतर आग लावली. माझी काल हळद असल्यामुळे मी तिकडे गेलतो गोगलवाडी फाट्याला. त्याचा त्यांनी गैरफायदा करून हे सगळं काम केलं. मी खूप कष्टातून आणि गरिबीतून दुकान टाकलं होतं. काही लोकांना जमत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी मी इथं नसताना माझ्या गैरहजेरीमध्ये हे केले आहे. खरं तर उद्धवला बोलतं करणंसुद्धा हे मलाही योग्य वाटलं नाही आहे. कारण एवढं मोठं संकट आणि तरी त्यांनी हिंमत केली बोलायची, हाच खरं मोठा भाग आहे. निश्चित या युवकाचं हे स्वप्न, परंतु असे खंबीर युवक नक्कीच आयुष्यात पुन्हा यशस्वी होतील याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. मात्र एक गतिरोध निर्माण झालेला आहे, एवढंच.